अंगणामध्ये रांगोळी आणि दरवाजाला छान असं झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानाचं तोरण किती छान वाटतं ना. आणि मला रांगोळी काढण्याची आवड ना लहानपणापासूनच आहे. इथं जरी काही कार्यक्रम होत असले तर मी पार्टिसिपेट करत असते रांगोळीच्या कॉम्पिटिशनमध्ये आणि त्यात माझा मागच्या वर्षी पहिला नंबर देखील आला होता. तर हे बघा इथं मी आता अंगणामध्ये रांगोळी काढून घेते छान अशी आणि इकडे काही रांगोळी वगैरे भेटत नाही त्यामुळे मी ही सगळी रांगोळी गावाकडनंच घेऊन आलेली होती. तर दसऱ्याची जी काही पूजेची तयारी होती ना ती चालूच होती. तितक्यात हे घरी आले फक्त 10 मिनिटासाठी कॅन्टीनचं सामान ठेवायला. तर हे बोलले, "मला रात्री यायला उशीर होईल, त्यामुळे तुला जर गाडीची पूजा करायची असेल, तर लवकर गाडीची पूजा करून घे." यांनी दुपारीच गाडी धुवून घेतली होती. तर इथं मी पटकन 10 मिनिटाच्या आत कपडे वगैरे चेंज केले आणि गाडीची पूजा वगैरे करून घेतली. कारण हे बघा कुठलीही जी काही आपली पूजा वगैरे असते ती वेळेत झाली ना, तर छान असतं. कारण यांना ड्युटीवरून यायला खूप असा उशीर होतो. तर यांना मी बोलली होती, की "संध्याकाळी तुम्ही 10 मिनिटासाठी का असेना पटकन घरी येऊन जा आणि मी पटकन गाडीची पूजा वगैरे करून घेईल." तर हे बघा इथं नाही फुलांची माळा वगैरे बाहेरून मागवलेली होती. ती देखील मी आता गाडीला लावून दिलेली आहे. आपण कुठेही राहिलो ना, तरी आपले जे काही सण आहेत ते आपण साजरा करायलाच पाहिजे. पण आमच्या इकडे ना कोणीही असं काही पूजा वगैरे केली नाही. भरपूर मराठी आहेत. पण असं वाटलंच नाही इकडे की दसरा होता असं. पण मी ना म्हणजे छोटी-मोठी का पूजा असते ना, ती करत असते. कारण शेवटी आपले महाराष्ट्राचे जे काही सण आहेत ते आपण साजरी करायलाच पाहिजे. तर त्यानंतर ते गाडीची पूजा वगैरे झाल्यानंतर मी हळदीचं लेपन वगैरे केलं दरवाजाला. दरवाजाजवळ रांगोळी काढली आणि हे बघा इकडे घरभर असा पसारा पडलेला आहे. हे घरी आले आणि तो कॅन्टीनचा सामान पूर्ण घरभर असा पसरवून दिला. त्यानंतर मी जी काही मला पूजा करायची होती ती पूजा करून घेतली आणि पुन्हा माझ्या कम्फर्ट झोनमध्ये आली. कारण मला ते नवीन कपडे घालून ना खूप असं म्हणजे इरिटेट वाटतं. त्यामुळे मग मी ते कपडे चेंज वगैरे केले आणि हा जो काही सामान होता ना तो रचून ठेवून देणार आणि याच्यापुढे मी स्वयंपाक करणार.